श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। येत्या 26 फेब्रुवारीला म्हणजेच बुधवारी या दिवशी आलेले आहेत महाशिवरात्र। महाशिवरात्र हा आपल्या हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र दिवस मानला जातो। हा दिवस भगवान महादेवांना समर्पित आहे। तर या महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व महिलांनी आवर्जून काही नियम जे आहेत तर ते पाळायचे आहेत। या नियमांचं पालन करूनच तुम्हाला महाशिवरात्रीचा हा दिवस साजरा करायचा आहे। तर या दिवशी कोणते महत्त्वाचे नियम पाळायचे आहेत, कोणत्या चुका या दिवशी चुकूनही करायच्या नाहीत, याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला महाशिवरात्री साजरी केली जाते। यावर्षी पंचांगानुसार महाशिवरात्री फाल्गुन कृष्ण चतुर्दशी तिथी 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 11:08 पासून ते 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 8:54 आहे। पूजा मुहूर्त पाहिले तर महाशिवरात्री बुधवार 26 फेब्रुवारी रोजी आहे। महाशिवरात्रीचे उपवास आणि पूजा त्याच दिवशी होणार आहे। आपण वर्षभरामध्ये जितके काही सोमवार करतो किंवा महादेवाची जी काही व्रतवैकल्य वर्षभरामध्ये करतो त्या सगळ्या व्रताचा पुण्य आपल्याला फक्त एक महाशिवरात्रीचे व्रत केल्यामुळे मिळत असतं। त्यामुळे प्रत्येकानेच महाशिवरात्रीचे व्रत आवर्जून केले पाहिजे। ज्या मुलींचा विवाह होण्यामध्ये अडचण येत आहे त्यांनी देखील महाशिवरात्रीचे व्रत करावे। यामुळे लवकरच त्यांना मनासारखा जोडीदार मिळू शकतो। तसेच सौभाग्यवती महिलांनी हे व्रत केल्यास सौभाग्य अखंड राहते असं देखील म्हटलं जातं। 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीचे व्रत करणाऱ्यांनी गुरुवार 27 फेब्रुवारी रोजी उपवास सोडावा। महाशिवरात्रीचा उपवास सोडण्याची वेळ सकाळी 6:48 पासून ते 8:54 आहे। या काळात तुम्ही उपवास सोडू शकता। महाशिवरात्रीचे व्रत लहान मुलं, स्त्रिया, पुरुष, घरातील सगळ्यांनीच केले पाहिजे। महाशिवरात्री व्रताचे कोणते नियम पाळावेत ते आपण पाहूया। यामध्ये पहिला नियम असा आहे की महाशिवरात्री उपवासाच्या दिवशी सकाळी लवकर उठून पाण्यात काळे तीळ टाकून अंघोळ करावी। शक्य असेल तर गंगा स्नान करावे किंवा अंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिक्स करून देखील तुम्ही अंघोळ करू शकता। शक्यतो ब्रह्ममुहूर्तात सूर्योदयाच्या 2 तास आधी, त्यानंतर सूर्योदय झाल्यावर सूर्यदेवाला जल अर्पण करावे आणि व्रताचा संकल्प घ्यावा। त्यानंतर नित्याची देवपूजा जी आहे तर ती करून घ्यावी। उपवासाचे इच्छित फळ मिळण्यासाठी उपवासाच्या दिवशी शक्यतो फलाहार करून उपवास पकडावा। परंतु ज्यांना काही कारणास्तव फलाहार व उपवास करायचा नसेल तर ते फराळ करू शकता, पण पांढरे मीठ वापरण्याऐवजी सैंधव मीठ तुम्हाला वापरायचं आहे। शेवटी उपवास हा आपला श्रद्धा आणि भक्तीवर असतो। तुम्ही फलाहार देखील करून उपवास करा किंवा फराळ करून उपवास केला तरीही चालेल, फक्त मनोभावे करा। मनातील इच्छा भगवान शिवशंकर हे नक्कीच पूर्ण करतील। या दिवशी महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर प्रथम नंदीचे दर्शन घ्यावे। नंदी हे वाहन प्रजापती दक्षाने शिवास दिले। त्याची भक्ती पाहून प्रथम तुझे दर्शन व नंतर माझे दर्शन असा नंदीला आशीर्वाद दिला आहे। नंतर द्वारातील वीरभद्राचे दर्शन घेऊन गाभाऱ्यात जावे। दोन्ही हाताने पिंडीला स्पर्श करून टाळी वाजून शंभो हर हर महादेव हा जयघोष करावा। महादेवाला पूर्ण प्रदक्षिणा घालू नये। पूजा बसून उत्तरेकडे तोंड करून करावी। उभं राहून पूजा करू नये। मातीच्या पंतीत आवर्जून दिवा लावावा। पंतीही आपण स्वतःनेच घरून न्यावी। बेलपान हे पालथे व्हावे, त्याचा दांडा आपल्याकडे येईल असे बेलपान व्हावे। जर बेलपान मिळाले नाही तर मंदिरातील शिवपिंडीवरील बेलपान घेऊन
ते धुवून ते परत आपण शिवपिंडीवरती वाहू शकतो. पुढचा नियम असा आहे की कांदा, लसूण, मांसाहार, दारू यासारखे तामसिक पदार्थांचे उपवासाच्या दिवशी सेवन टाळावे. उपवास करायचा असेल तरी देखील आणि जे उपवास करणार नसतील त्यांनी देखील किमान शिवरात्रीच्या दिवशी या पदार्थांचं सेवन करू नका. पुढचा नियम असा आहे की उपवासाच्या दिवशी दिवसभर भगवान शिवाची मनोमन आराधना करावी. या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा देखील जप करावा. यामुळे आयुष्यातील सर्व दुःख, संकट हे नष्ट होतात. पुढचा नियम असा आहे की व्रताच्या दिवशी दिवसा झोपू नये. शास्त्रानुसार दिवसा झोपल्याने आपल्याला व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही, पण ज्यांना शारीरिक त्रास असतील ते झोपू शकतात. तसेच पुढचा नियम आहे की महाशिवरात्रीचे व्रत काही जण निर्जला म्हणजेच काहीही न खाता पिता किंवा केवळ पाण्यावर, काही जण फलाहार तर काही फराळ करून करतात. आपल्या इच्छाशक्तीनुसार आणि शारीरिक क्षमतेनुसार व्रत करावे. जर तुम्ही फराळ करून व्रत करणार असाल तर साध्या मिठाऐवजी सैंधव मिठाचा प्रयोग करावा. उपवासाच्या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करावे. शारीरिक आणि मनाची शुद्धता राखून ठेवावी. म्हणून स्त्री पुरुष दोघांनी ब्रह्मचर्याचे पालन करावे. तसेच उपवासाच्या दिवशी कोणाशीही भांडण तंटा करू नये किंवा कोणाची निंदा देखील करू नये. खोटे बोलून दुसऱ्याचे मन हे दुखावू नये. आपले आचरण केवळ सात्विक ठेवावे. शिवपुराणात महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री जागरण करण्याचा अतिशय महत्त्व सांगितले आहे. काही ठिकाणी रात्री जागरण करून भगवान शिवाची पूजा, मंत्र, जप केला जातो. यामुळे व्रताचे फळ दुप्पट मिळते अशी मान्यता आहे. ते केवळ आपल्या श्रद्धेवरती अवलंबून आहे. तसेच या दिवशी अंघोळ करून स्वच्छ कपडे घाला. शक्य असल्यास तुम्ही पांढऱ्या रंगाचे कपडे आवर्जून घाला. बेलपत्र वाहताना नेहमी पालथे अर्पण करावे. घरात किंवा मंदिरात शिवलिंगाला पाणी किंवा कच्चे दूध अर्पण करून अभिषेक करा. शक्य असल्यास तूप, दही आणि मध, पंचामृत देखील तुम्ही करू शकता. बेलपान हे सोमवारी कधीही तोडू नये व बेलपान अगोदर तोडलेले कधीही शिळे होत नाही, ते आपण धुवून वाहू शकतो. तसेच धोत्र्याची फुले आणि फळे, पांढरी मुकुट फुले आणि बेलपत्र या दिवशी आवर्जून अर्पण करा. तसेच या दिवशी आवर्जून कवट खावे. तसेच धोत्रा, जास्वंद, मोगरा, कमळ, शमी, मोहरीची पिवळी फुले, रुईची पांढरी फुले ही फुले देखील आपण शिवपिंडीला वाहू शकतो. पूजा करताना डोक्यावर ओढणी किंवा पदर घ्यावा. तसेच काळ्या रंगाचे कपडे या दिवशी चुकूनही घालू नये. शिवलिंगाला सिंदूर, कुंकुम अर्पण करू नका. शिवलिंगाला नारळ पाणी देखील अर्पण करू नये. तसेच केतकीची फुले, चाफ्याची फुले ही शापित फुले टाळावीत. बेलाचे पान तुटलेले जसे की 2 पानं असलेले अर्पण करू नये. महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये तुळस, हळद, शंख, नारळ, केवड्याचे फूल, केतकीचे फूल, निशिगंधाचे फुले, नारळ पाणी तसेच तुळशीची पाने इत्यादींचा वापर करू नये. शिवपूजेमध्ये ते निषिद्ध मानले जातात. तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यात काळे तीळ टाकून अंघोळ केल्याने आयुष्यातील पितृदोष आणि कालसर्पदोष हा निघून जातो. त्यामुळे काळे तीळ मिक्स करून अंघोळ करावी. महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करताना मग तो कशाचाही असो, दूध, दही, पाणी, पंचामृत किंवा इतर कशाचाही, त्यावेळेस वेगळा तांब्या किंवा भांडं वापरावं. शंखाचा वापर करून अभिषेक करू नये. महादेवाच्या पिंडीवर जेव्हा आपण दूध, दह्याचा अभिषेक करतो त्यावेळेस तांब्या किंवा भांडं अजिबात वापरायचं नाही, कारण तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पदार्थ हे खराब होतात आणि हेच विष समान पदार्थ महादेवाच्या पिंडीवर वाहणे योग्य नाही. केवळ जल अर्पण करत असाल तरच तांब्याच्या भांड्यातून हे जल अर्पण करावं. महादेवांची जेव्हा आपण पार्वती, गणेश, कार्तिकेय यांच्यासोबत पूजा करतो त्याच वेळेस कुंकू लावल्यास चालतो. फक्त महादेवांची एकट्यांची पूजा करत असतो त्यावेळेस कुंकू लावू नये. त्याऐवजी चंदन किंवा भस्म लावावा.
महाशिवरात्रीच्या दिवशी आपण महादेवांना ज्या खाण्याच्या गोष्टी वाहिल्या असतील त्या गोष्टी दुसऱ्या दिवशी व्रताचे पारण सोडताना खायच्या नाहीत. यामुळे आपल्याला वेगवेगळे दोष लागू शकता असे म्हटले जाते. महादेवाच्या पिंडीवर बेलाची पानं अर्पण करताना ते विषम संख्येमध्ये अर्पण करावे, म्हणजेच 1, 3, 5 अशा पद्धतीने. महाशिवरात्रीच्या दिवशी मासिक पाळी सुतक असेल तर पूजा करू नका. दुसऱ्यांकडून कथा ऐकलेली चालते. गर्भवती स्त्रियांनी जर ज्यांची इच्छा असेल तर हे व्रत करू शकता. फक्त आपल्या आहारावर योग्य लक्ष ठेवून बाळाला नुकसान होणार नाही अशी काळजी घेऊन व्रत करावे. पण गरोदर आणि स्तनपान करणाऱ्या स्त्रियांनी शक्य असेल तरच उपवास करावा, नाहीतर केवळ भगवान शंकरांची पूजाविधी आणि मंत्र जाप केला तरी देखील चालतो. महादेवाच्या पिंडीवर बेल अर्पण करताना ते बेलपान 3 दलाचे असले पाहिजे किंवा 5 दलाचे असले तरी सुद्धा चालेल. फक्त 1 किंवा 2 दल असलेलं बेलपान हे शिवलिंगावरती चुकूनही अर्पण करू नये. यामुळे सुद्धा आपल्याला दोष हा लागत असतो. या दिवशी सर्वप्रथम बेलाच्या झाडाला नमस्कार करावा, मगच पान तोडावेत. बेलपान जळालेलं, तुटलेलं किंवा चिरलेलं महादेवाच्या पिंडीवर अजिबात अर्पण करू नका. शिवलिंगावर हळूहळू जल अर्पण करावं. खूप जलद गतीने जल अर्पण करू नये. जल अर्पण करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी पारण सोडताना आधी आपल्या घरातील देवांना नैवेद्य अर्पण करावा, त्यानंतरच उपवासाचे पारण सोडावे. महाशिवरात्रीला काही ठिकाणी भगर हा पदार्थ खाल्ला जातो, पण काही भागांमध्ये अशी मान्यता आहे की सोमवारच्या उपवासाला भगर खाऊ नये. आमच्याकडे देखील सोमवार आणि महाशिवरात्रीच्या उपवासाला भगर ही खाल्ली जात नाही. तुम्ही देखील महाशिवरात्रीला भगर खाऊ नका, परंतु तुमच्याकडे खात असतील तर मग तुम्ही खाऊ शकता. शक्यतो सोमवारी किंवा महाशिवरात्रीला स्त्रियांनी केस धुवू नये. धुवायचे असतील तर ते मग आधीच्या दिवशीच धुवावे. यश, समृद्धी, शांती आणि आनंद मिळवण्यासाठी भगवान शिवाला बेलपत्र, धतुराचे फळ, कच्चे तांदूळ, दूध, दही, चंदन, उसाचा रस अर्पण करावा. या व्यतिरिक्त दुधापासून बनवलेल्या मिठाई, बर्फी, पेढा, खीर यासारखे पदार्थ भगवान शिवाला अर्पण केले तरी चालतात. तसेच पार्वतीला शृंगाराचे साहित्य अर्पण करा. महाशिवरात्री व्रताची पूजा 4 प्रहरात करणे अत्यंत शुभ मानले जाते. पूजेच्या वेळी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. याशिवाय शक्य असल्यास उपवासाच्या काळात रुद्राभिषेक आवर्जून करावा. संतती प्राप्तीसाठी इच्छा असेल तर जोडीने श्रद्धापूर्वक भगवान शंकरांची पूजा करून उपवास केल्यास निश्चितपणे फळ मिळते आणि संतती प्राप्तीची इच्छा ही देखील पूर्ण होते. शिवरात्रीची पूजा रात्री एकदा किंवा 4 प्रहर म्हणजेच 4 वेळा देखील करता येते. ते आपल्या इच्छेनुसार करावे. त्यानंतर पूजा करून दिवा, धूप लावा. या पूजेदरम्यान भाविकांनी कधीही कुंकवाचा टिळक लावू नये. त्याऐवजी चंदनाचा टिळक प्राधान्य करावा. उपवास हा श्रद्धेसाठी केला जातो, त्यामुळे शरीराला अतिरिक्त त्रास देऊन उपवास करू नका. जे तुम्हाला शक्य होईल आणि जे जमेल त्यानुसारच या दिवशी उपवास करावा. पूजेत शेंदूर आणि हळद लावणे टाळावे. तर हे काही महत्त्वाचे नियम आहेत, ते आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी आवर्जून पाळायचे आहेत. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.